एका गहन प्रवासावर तुमचे स्वागत आहे. हा प्रवास कोण्या बाहेरील तीर्थक्षेत्राचा नसून तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाचा आहे. श्रीमद भगवत गीतेच्या त्या ज्ञानसागरात डुबकी मारण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, ज्याच्या खोलीत केवळ उपदेश नाहीत तर स्वतःचे सत्य लपलेले आहे. आपण इथे केवळ काही विचार जाणून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी किंवा तेच पुन्हा बोलण्यासाठी एकत्र आलेलो नाही, तर त्या शाश्वत सत्याच्या अग्नीमध्ये आपल्या मनातील मळ, आपले भ्रम आणि आपली भीती भस्म करण्याचा संकल्प करण्यासाठी जोडले गेलो आहोत. हा प्रवास केवळ श्रीकृष्णाचे भक्त होण्याचा नाही, तर ती कृष्ण चेतना आणि तो साक्षी भाव आपल्यात जागृत करण्याचा आहे, जो आपल्या सर्वांच्या आत सुप्तावस्थेत आहे. म्हणूनच कोणत्याही चॅनलला सबस्क्राईब करण्याआधी आपल्यातील सत्य ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी स्वतःला तयार करा. कारण जेव्हा एखादे सत्य आपल्या हृदयाला स्पर्श करते, तेव्हा सर्वात मोठी घंटा आपल्या आत वाजते. चला तर मग कोणताही विलंब न लावता मनाचा कोलाहल शांत करून त्या मौनात प्रवेश करूया, जिथे वास्तवाचे संगीत ऐकू येते. आपण विचारांना नाही, तर त्या विचारांच्या स्रोताला समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपले जीवन त्याप्रमाणे घडवण्याचा एक प्रामाणिक संकल्प करूया. हा प्रवास बुद्धीच्या स्तरावर नाही, तर हृदयाच्या स्तरावर असेल. एका गावात अजय आणि समीर नावाचे दोन मित्र राहायचे. दोघेही सोबत मोठे झाले, एकत्र शिकले, पण दोघांची विचारसरणी खूप वेगळी होती. अजयला नेहमी वाटायचे की आयुष्यात काहीतरी मोठे केले पाहिजे, तर समीर म्हणायचा की जे मिळतंय त्यातच समाधानी राहिले पाहिजे. अजयने आपल्या स्वप्नांसाठी मेहनत घेतली, अनेक संकटांचा सामना केला आणि एक दिवस तो खूप यशस्वी माणूस बनला. पण समीर जिथे होता तिथेच राहिला. जेव्हा अजय आपल्या गावी परत आला, तेव्हा समीर त्याला म्हणाला, तू इतके सगळे केलेस, तुला कधी भीती नाही वाटली का? अजय हसून म्हणाला, भीती तर वाटली होती, पण जर मी भीतच राहिलो असतो तर आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी हिंमत आणि मेहनत दोन्ही आवश्यक आहेत. जर आपण फक्त वाट पाहत राहिलो आणि कोणतेही पाऊल उचलले नाही, तर आयुष्य तिथेच थांबेल. पण जर आपण आपल्या भीती व विजय मिळून पुढे गेलो, तर एक दिवस नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधीही द्वेष करू नका, कारण हेच ते लोक आहेत ज्यांना खात्री आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. जेव्हा काळ तुमच्या विरुद्ध असतो, तेव्हा शांत राहणेच सर्वात उत्तम असते. जे घडणार आहे ते घडतेच, आणि जे घडणार नाही ते कधीच घडत नाही, असा निश्चय ज्यांच्या बुद्धीत असतो त्यांना काळजी कधीच सतावत नाही. गीतेमध्ये लिहिले आहे की जेव्हा भक्तीमध्ये मन रमू लागते, तेव्हा समजून जा की तुम्ही देवाला नाही, तर देवाने तुम्हाला निवडले आहे. कोणी काहीही बोलेल, स्वतःला शांत ठेवा. ऊन कितीही कडक असले तरी समुद्र कधी आटत नसतात. कान भरणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा. हे लोक चांगल्यातली चांगली नाती खराब करतात. कोणाचे दुःख वाटून घेणे हे सुद्धा एक प्रकारचे सुखच असते. योग्यता कर्मातून जन्माला येते. जन्माने प्रत्येक व्यक्ती शून्यच असते. त्या माणसापासून सावध राहा जो बोलत नाही, आणि त्या कुत्र्यापासून जो भुंकत नाही. या जगात सत्यापेक्षाही मोठे सत्य म्हणजे प्रेम आहे, आणि ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याच्याशी असत्य वागणे कठीण असते. जगातील सर्वात सुंदर जोडी म्हणजे हसू आणि आसू. या दोघांचे एकत्र येणे कठीण असते, पण जेव्हा हे दोन्ही मिळतात तो क्षण सर्वात सुंदर असतो. जेव्हा समुद्रात होडी घेऊन उतरलोच आहोत, तर आता वादळांना काय घाबरायचे? प्रभूचा रस्ता खूप साधा आहे आणि खूप गुंतागुंतीचा सुद्धा. बुद्धीने चाललात तर खूप गुंतागुंतीचा, आणि भक्तीने चाललात तर एकदम साधा. विचाराने चाललात तर खूप लांब, आणि भावनेने चाललात तर खूप जवळ. ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे त्याची जीभ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. नाती निभवण्यासाठी बुद्धी नाही, तर मनाची शुद्धी असावी लागते. सत्य बोला, स्पष्ट बोला आणि समोर बोला. जे आपले असतील ते समजून घेतील, आणि जे परके असतील ते दुरावतील. गर्दीतून बाजूला होऊन स्वतःसाठी नवीन जग शोधा. चुका सगळेच काढतात, तुम्ही उपाय शोधा. जे आवश्यक आहे ते परमेश्वर तुम्हाला देईलच, आणि जेव्हा त्याची गरज असेल तेव्हाच देईल. तुमच्या घाईने काहीही होणार नाही. संयम ठेवायला शिका. सत्य कधीच असा दावा करत नाही की मी सत्य आहे, पण खोटे नेहमीच असा दावा करते की फक्त मीच सत्य आहे. कोणाचे मन आणि मौन
खूप कमी लोक समजून घेऊ शकतात. नियत साफ आणि उद्देश योग्य असेल तर नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात ईश्वर तुमची मदत करतो. जेव्हा देव तुमच्याकडून काहीतरी परत घेतो तेव्हा असे समजू नका की त्याने तुम्हाला शिक्षा दिली आहे. कदाचित त्याने तुमचा हात रिकामा केला असेल, तुम्हाला आधीपेक्षा काहीतरी चांगले आणि श्रेष्ठ देण्यासाठी. नाती असोत वा रस्ते, जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत आपल्या योग्य जागेची जाणीव होत नाही. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, नाते त्याच्याशीच ठेवा जो तुम्हाला मान आणि सन्मान देईल. फक्त स्वार्थी लोकांची गर्दी वाढवून काहीच फायदा नाही. बदनामीची भीती तर फक्त त्यालाच वाटते ज्याच्यात नाव कमावण्याची हिंमत नसते. श्रीकृष्ण म्हणतात, त्यांना सोडून देणेच योग्य आहे ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही. नशिबानेच मिळतात मनापासून नाती निभावणारे लोक, नाहीतर जोडीदार असूनही न जाणो किती लोक उदास आहेत. सगळे म्हणतात की सीता आणि द्रौपदीमुळे रामायण आणि महाभारत घडले, पण कोणीही हे म्हणत नाही की स्त्रीचा सन्मान न करण्याचा अंत म्हणजे रामायण आणि महाभारत आहे. ज्या माणसाला राग जास्त येतो ती माणसे आतून तितकीच मऊ आणि हळव्या स्वभावाची असतात आणि त्यांची तर्कशक्ती सुद्धा खूप वेगवान असते. असे लोक खूप प्रामाणिक आणि मोकळ्या विचारांचे असतात. नात्यात विश्वास आणि मनात प्रेम असेल तर नाती कधीच तुटत नाहीत. विचार करा, स्त्री आणि धनदौलतीमध्ये जर खरोखर आनंद असता तर बुद्ध आणि महावीरांनी असे घर सोडले नसते. जर कोणी योग्य मित्र मिळाला असेल तर त्याच्यासोबत चाला, पण जर कोणी नसेल तर एखाद्या राजाप्रमाणे एकटेच चाला. आयुष्यात कधीही असा विचार करू नका की कोण, कधी, कसे आणि कुठे बदलले. फक्त एवढेच पहा की तो माणूस तुम्हाला काय शिकून गेला. हेच जीवनाचे ज्ञान आहे. वेदना केवळ दुःख देत नाहीत तर ते आपल्याला सजग सुद्धा करतात. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनात हे पक्के ठरवले की तुम्हाला फक्त 3 तासानंतर उठायचे आहे, मग भलेही तुम्ही 2 दिवस झोपले नसाल तरीही 3 तासानंतर तुम्ही ताजेतवाने होऊन झोपेतून जागे व्हाल. तारुण्य तुम्ही जगाला देता आणि म्हातारपण परमेश्वराला. तुम्ही काय देता यावरून कळते की कोणाची किंमत जास्त आहे. तारुण्य तुम्ही व्यर्थ गोष्टींना देता आणि म्हातारपण सर्वात मौल्यवान असलेल्या ईश्वराला. जेव्हा शक्ती असते तेव्हा तुम्ही चुका करता आणि जेव्हा शक्ती उरत नाही तेव्हा तुम्ही म्हणता की आता चांगले वागू. स्वतः विचार करा. जर तुम्ही इतरांच्या विचारांनुसार आपले आयुष्य चालवत असाल तर एक दिवस तुम्ही स्वतःला एका पिंजऱ्यात पाहाल. जर एखादा रस्ता तुम्हाला घाबरवत असेल तर समजून जा की पुढे खूप मोठे यश तुमची वाट पाहत आहे. मासे सुद्धा हे जाणून आनंदी झाले की आता माणूसच माणसाला जाळ्यात अडकवू लागला आहे. जीवन ही एक रेल्वे गाडी आहे. जोपर्यंत ती चालत राहते तोपर्यंत लोक येत जात राहतात. शब्दाशब्दात ब्रह्म आहे, शब्दाशब्दात अक्षर आहे. शब्द नेहमी असे बोला जसे की ते गुप्त प्रेम आहे. खोटे खूप गोड असते, त्याची ओढ कधीच कमी होत नाही. सत्य खूप कडू असते, ते कोणालाच पचत नाही. जर कोणाला आपले वाईट करायचे असेल तर ते त्याच्या कर्मात लिहिले जाईल. आपण का कोणाचे वाईट चिंतून आपले कर्म आणि वेळ दोन्ही खराब करायचे? जे लोक तुमच्यासाठी कोणत्याही थरापर्यंत झुकतात ते फक्त तुमचा आदरच करत नाहीत तर तुमच्यावर खूप प्रेम करतात. कोणाचा साधा स्वभाव ही त्याची कमजोरी नसते तर ते त्याचे संस्कार असतात. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल चिंता करून काहीच फायदा नाही. माणसाचे विचार पाण्यासारखे असतात. जर त्यात घाण मिसळली तर ते गटार बनते आणि जर त्यात सुगंध मिसळला तर ते गंगाजल बनते. देशाचा राजा, समाजाचा गुरु, कुटुंबातील वडील आणि घरातील स्त्री कधीच सामान्य नसतात, कारण निर्मिती आणि विनाश दोन्ही यांच्याच हातात असतात. दृष्टी महत्वाची नसते तर दृष्टिकोन महत्वाचा असतो. कोणीतरी एका संताला विचारले, महाराज, चंद्रात डाग आणि दिव्याच्या खाली अंधार का असतो? संतांनी उत्तर दिले, तुला दिव्याचा प्रकाश आणि चंद्राचे चांदणे का दिसत नाही? प्रत्येक वस्तूच्या 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट. तुम्हाला जे साठवायचे आहे त्याचाच विचार करा. मनाचा हेतू असा ठेवा की कोणाला वाईट वाटू नये. हृदय असे ठेवा की कोणाला दुःख होऊ नये आणि नाते असे ठेवा की त्याचा कधीच अंत होऊ नये. इतरांच्या सावलीत राहून आपण आपली स्वतःची ओळख हरवून बसतो आणि स्वतःच्या ओळखीसाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. जे पाळू शकणार नाही असे वचन कधी देऊ नका आणि आपल्या मर्यादेपेक्षा जास्त बढाया मारू नका. जर कोणाला जास्त प्रेम द्याल तर तो तुम्हाला अधुरे सोडून निघून जाईल. केवळ हट्टाची एक गाठ सुटली तर गुंतागुंतीची सगळी नाती सुलसून जातात. माहिती कोणत्याही वयात मिळू शकते पण अनुभव वयानुसारच येतो. देवाने सृष्टीची रचना करताना 3 विशेष गोष्टी बनवल्या. धान्यासोबत किडे, नाहीतर लोकांनी धान्य सोन्या चांदीसारखे साठवून ठेवले असते. मृत्यूनंतर शरीरात दुर्गंधी निर्माण केली, नाहीतर कोणीही आपल्या प्रियजनांना कधीच चाळले किंवा पुरले नसते. जीवनातील संकटांसोबत रडणे आणि वेळेनुसार ते विसरणे शिकवले, नाहीतर आयुष्यात फक्त निराशा आणि अंधारच राहिला असता. कधीच आशा, आनंद आणि जगण्याची इच्छा उरली नसते. आपल्या मनात इतका द्वेष ठेवू नका. ज्या मनात द्वेष असतो तिथे देव नसतो.
चांगले विचार हे पाहुण्यांसारखे असतात, त्यांना आमंत्रण देऊन मनात आणावे लागते. तर वाईट विचार हे न बोलावलेल्या पाहुण्यांसारखे असतात, त्यांना आमंत्रणाची गरज नसते. श्रीकृष्ण आपल्याला हे सुद्धा शिकवतात की इतरांना शुभेच्छा दिल्याने आपले मन अधिक शांत होते. जेव्हा आपण कोणाच्या यशावर आनंदी व्हायला शिकतो तेव्हा आपल्या विचारांची व्याप्ती वाढते. यामुळे केवळ आपल्यात सकारात्मक ऊर्जा येत नाही, तर आपल्यालाही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जो व्यक्ती आपल्या मनावर ताबा मिळवतो तो आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो. खरा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवतो. जर आपण आपली ऊर्जा योग्य दिशेला लावली तर यश स्वतःहून आपल्याकडे येईल. म्हणूनच इतरांचे यश पाहून निराश होण्याऐवजी आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि दररोज स्वतःला आधीपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण हा विचार स्वीकारतो तेव्हा आयुष्यात केवळ यशच मिळत नाही, तर एक गाढ समाधान आणि शांती सुद्धा प्राप्त होते. मत्सर ही अशी आग आहे जी जाळणाऱ्यालाच भस्म करून टाकते. ती माणसाचे विचार दूषित करते आणि त्याची विचार करण्याची शक्ती कमकुवत करते. जेव्हा आपण कोणाच्या यशाचा मत्सर करतो तेव्हा आपण आपलेच नुकसान करत असतो, कारण ही भावना आपल्या मनात नकारात्मकता निर्माण करते. हळूहळू ही नकारात्मकता आपला आत्मविश्वास संपवून टाकते आणि आपल्याला निराशेच्या दलदलीत ढकलते. जो व्यक्ती मत्सराच्या आहारी जातो तो कधीच समाधानी राहू शकत नाही, कारण त्याचे डोळे नेहमी इतरांच्या प्रगतीवर खेळलेले असतात, स्वतःच्या प्रयत्नांवर नाही. मत्सराचा आणखी एक मोठा दुष्परिणाम म्हणजे तो माणसाला कृतज्ञ बनवतो. जेव्हा आपले लक्ष फक्त यावर असते की दुसऱ्याला काय मिळाले आणि आपल्याला काय नाही मिळाले, तेव्हा आपण आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे त्याची किंमत विसरून जातो. असा माणूस नेहमी असमाधानी असतो, भलेही त्याच्याकडे जीवनातील सर्व सुखसोयी का असेनात. खरं तर मत्सर ही आपल्या मनाची एक कमजोरी आहे, जी आपल्याला असे मानायला भाग पाडते की आपले सुख इतरांशी केलेल्या तुलनेवर अवलंबून आहे. पण सत्य हे आहे की खरे सुख तेव्हा मिळते जेव्हा आपण आपल्याकडे जे काही आहे त्याचे कौतुक करायला शिकतो आणि इतरांच्या प्रगतीचाही मनापासून स्वीकार करतो. मत्सर केवळ माणसालाच नाही तर समाजालाही नुकसान पोहोचवतो. जेव्हा लोक एकमेकांची प्रगती पाहून जळतात तेव्हा ते नकारात्मक भावनांनी भरून जातात आणि समाजात असहकार्य, द्वेष आणि स्पर्धेच्या भावनेला खतपाणी घालतात. हे नकारात्मक विचार नात्यांना कमकुवत करतात आणि परस्पर विश्वास संपवून टाकतात. जिथे प्रेम, सहकार्य आणि सद्भावना असायला हवी तिथे मत्सरामुळे दुरावा आणि तणाव निर्माण होतो. म्हणूनच कोणत्याही यशस्वी समाजात वैयक्तिक विकासासोबतच सामूहिक प्रगतीची भावना असणे आवश्यक असते. माणूस जितका जास्त मत्सर करतो तितकीच जास्त तो आपली शांती गमावत जातो. ही भावना माणसाला आतून कमकुवत बनवते आणि त्याला सतत मानसिक तणावात ठेवते. मत्सर करणारा माणूस कधीच आत्मिक शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही, कारण तो प्रत्येक वेळी इतरांची स्वतःची तुलना करत असतो आणि या तुलनेत तो स्वतःला कमी लेखतो. हळूहळू ही सवय त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम करते. अनेकदा मत्सर इतका वाढतो की माणूस आपल्याच लोकांविरुद्ध कट रचू लागतो किंवा इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी यामुळे त्याचे स्वतःचेच नुकसान होते. जर आपल्याला मत्सरापासून वाचायचे असेल तर आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. मत्सर थांबवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपली ऊर्जा योग्य दिशेला लावणे आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा आपण स्वतःला सतत अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडे इतरांच्या यशावर जळण्यासाठी वेळच उरत नाही. त्याऐवजी आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ लागतो आणि असा विचार करतो की जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपणही होऊ शकतो. हा सकारात्मक विचार केवळ आपल्याला मानसिक शांती देत नाही, तर आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवतो. मत्सरापासून वाचण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कृतज्ञतेचा सराव करणे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी ओळखतो आणि त्यांचा आदर करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या यशाचा हेवा वाटत नाही. आपल्याला हे समजू लागते की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाला आपापल्या वेळी यश मिळते. जेव्हा आपण हा विचार स्वीकारतो तेव्हा मत्सराच्या जागी समाधान, संयम आणि आत्मविश्वास येतो. शेवटी मत्सर ही एक अशी साखळी आहे जी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. जर आपल्याला आपले आयुष्य खरोखर आनंदी बनवायचे असेल तर आपल्याला ही साखळी तोडावी लागेल. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की इतरांचे यश म्हणजे आपला पराभव नाही. यशाच्या मार्गावर चालणाऱ्यांनी मत्सरामध्ये आपला वेळ वाया घालवण्याऐवजी आपली ऊर्जा आपल्या ध्येयावर केंद्रित केली पाहिजे. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हाच आपण खरे सुख आणि शांती प्राप्त करू शकतो. ज्या वस्तूची किंवा यशाची इच्छा मनात घर करते तीच व्यक्तीला मत्सराकडे घेऊन जाते. जेव्हा मनुष्य असा विचार करू लागतो की जी गोष्ट दुसऱ्याकडे आहे ती त्यालाही मिळाली पाहिजे तेव्हा त्याचे मन अशांत होते. इच्छा आणि मत्सर यांचा संबंध खूप खोल आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर असते तेव्हा ती मिळवण्याच्या लालसेपोटी आपण स्वतःला अस्वस्थ करून घेतो.
पण ही अस्वस्थता कोणत्याही प्रकारे फायदेशीर नसते. उलट ती आपल्याला आपल्या मार्गावरून भरकटवण्याचे काम करते. इच्छा करणे आणि ती न मिळाल्यावर निराश होणे हेच माणसाला दुःख आणि मत्सराकडे ढकलते. मत्सर केल्यामुळे होणारे सर्वात मोठे नुकसान हे आहे की व्यक्ती आपली ऊर्जा व्यर्थ विचारांमध्ये खर्च करते. कर्म हा या संसाराचा आधार आहे. जो व्यक्ती जसे कर्म करतो त्याला तसेच फळ प्राप्त होते. हा निसर्गाचा अटळ नियम आहे जो कोणीही बदलू शकत नाही. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात चांगली कर्मे करतो तेव्हा त्यांचा प्रभाव उशिरा का होईना पण आपल्याला नक्कीच मिळतो, मग तो प्रत्यक्ष दिसो वा न दिसो. कर्म करणे केवळ आपल्या हातात आहे, पण त्याचे परिणाम कधी आणि कसे मिळतील हे ईश्वर आणि निसर्गाच्या व्यवस्थेवर अवलंबून असते. आयुष्यात अनेकदा लोक नशिबाला दोष देतात, पण नशीब सुद्धा आपल्याच कर्माचे फळ असते. कोणतंही यश केवळ विचार केल्याने मिळत नाही, त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर्मशील व्यक्ती आपल्या आयुष्याला स्वतः आकार देते, तर आळशी व्यक्ती केवळ परिस्थितीला दोष देत राहते. मित्रांनो, भगवान श्री कृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, जेव्हा आपण प्रामाणिकपणे आणि कष्टाने कर्म करतो तेव्हा त्याचा प्रभाव केवळ आपल्या जीवनावरच नाही तर आपल्या आसपासच्या वातावरणावरही पडतो. जगात काहीही कायमस्वरूपी नाही, पण आपल्या कर्माचा पडसाद काळाच्या पलीकडेही टिकून राहतो. जर आपण कोणाशी चांगले वागतो, त्याला मदत करतो, तर ती सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात परत येते. त्याचप्रमाणे जर आपण कोणाचे वाईट करतो, कपट किंवा अन्याय करतो, तर तेही कधी ना कधी आपल्या समोर कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होते. म्हणूनच हे आवश्यक आहे की आपण आपली कर्मे विचारपूर्वक करावीत आणि नेहमी शुभ कर्माचा मार्ग स्वीकारावा. आयुष्यात संकटे येतात, पण ती आपल्या संयमाची आणि कर्माची परीक्षा असतात. जर आपण प्रत्येक अडचणीचा सामना हिंमतीने केला आणि आपले कर्तव्य पार पाडत राहिलो तर यश निश्चितपणे आपले पाय चुमेल. जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो तो कधीही नशिबाच्या भरोशावर बसत नाही, तर आपल्या मेहनतीने आणि सत्याने आपले भविष्य स्वतः घडवतो. कधी कधी आयुष्य अशा वळणावर आणून उभे करते जिथे स्वतःच्याच आवडीचा तिरस्कार वाटू लागतो. ज्या गोष्टी कधी हृदयाच्या सर्वात जवळ होत्या त्या अचानक ओझे वाटू लागतात. हा तो काळ असतो जेव्हा मन गोंधळात बुडून जाते, स्वप्नांची चकाकी फिकी पडते आणि स्वतःचेच निर्णय चुकीचे वाटू लागतात. हा बदल अचानक येत नाही, तो हळूहळू आत वाढत असतो. जोपर्यंत एक दिवस आपल्याला जाणीव होत नाही की आपण स्वतःसाठीच अनोळखी झालो आहोत. लोकांचंही हेच आहे आणि नात्यांचंही. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत साथ देण्याच्या शपथा घेतल्या जातात आणि जेव्हा गरज संपते तेव्हा ओळखायलाही नकार दिला जातो. एका कवीने खूप छान म्हटले आहे की माझ्या कफनाला मुका घेत तो म्हणाला, नवीन कपडे काय घातले, आता तर बोलत सुद्धा नाहीस. हा जगाचा नियम आहे. जोपर्यंत तुमची चमक आहे तोपर्यंत प्रत्येक जण जवळ राहील, पण जशी परिस्थिती बदलते तसे लोकही बदलतात. जे कधी तुमच्या कौतुकाचे पूल बांधायचे तेच पाठीमागे तुमची थट्टा करू लागतात. म्हणूनच आयुष्यात कोणाकडूनही गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण विश्वास जितका खोल असतो जखमही तितकीच खोल लागते. आयुष्य कोणालाही सोपे रस्ते देत नाही. जो कोणी पुढे जातो तो आपल्या कष्टांशी लढूनच पुढे जातो. आयुष्यात यश त्यालाच मिळते ज्याला अडचणींशी लढता येते आणि रुसलेल्यांना मनवता येते. प्रत्येक अडचण आपल्याला आजमावण्यासाठी येते. प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येतो. जे पडून पुन्हा उभे राहण्याची जिद्द ठेवतात तेच जगात आपली ओळख निर्माण करतात. पण ताकद फक्त बाह्य नसते, खरी ताकद अंतर्मनाची असते. मन शांत असेल तर कोणतीही अडचण आपल्याला हलवू शकत नाही. आयुष्यात जर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला तो शांत तलाव बनवा, ज्यात कोणी निखारा जरी टाकला तरी तो आपोआप विझून जाईल. हे जग तुम्हाला उकसायचा आणि भडकायचा प्रयत्न करेल, पण जर तुम्ही आतून शांत असाल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. क्रोध आणि द्वेषाचे उत्तर नेहमी संयमाने दिले पाहिजे, कारण आग आगीने विझवता येत नाही. अनेकदा आपण आपल्या आयुष्याबद्दल खूप विचार करतो, पण हे विसरतो की ज्याने आपल्याला हे जीवन दिले आहे त्यानेही आपल्यासाठी काहीतरी विचार केला असेल. आयुष्याबद्दल जास्त विचार करू नका. ज्याने आयुष्य दिले आहे त्यानेही काहीतरी नियोजन केले असेलच. आपण प्रत्येक वेळी चिंतेत विरघळण्याऐवजी परिस्थितीचा स्वीकार करायला शिकले पाहिजे. जे आपल्या हातात नाही त्याबद्दल दुःखी होण्यापेक्षा आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. कधी कधी आयुष्य तुम्हाला आनंद देत नाही, पण ते तुम्हाला अनुभव नक्कीच देते. आयुष्य ज्यांना सुख देत नाही त्यांना अनुभव खूप देते. आणि सत्य तर हेच आहे की अनुभव हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्या काही ठेचा लागतात त्या शिकवण्यासाठी येतात.
प्रत्येक दुःख तुम्हाला नवीन धडा देते आणि जेव्हा तुम्ही ते धडे समजून घेता तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. दररोज सकाळी जेव्हा डोळे उघडतात तेव्हा ती एक नवीन संधी असते. पण जर उठल्याबरोबर एखादे ध्येय तुम्हाला उत्साहित करत नसेल तर समजा की तुम्ही फक्त श्वास घेत आहात, आयुष्य जगत नाही आहात. जर दररोज सकाळी उठल्याबरोबर एखाद्या ध्येयाबद्दल तुम्हाला उत्साह वाटत नसेल तर तुम्ही जगत नाही आहात, फक्त आयुष्य ढकलत आहात. कोणत्याही उद्देशाशिवाय जगणे म्हणजे फक्त वेळ घालवणे आहे. आयुष्याचा खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा तुमच्याकडे असे एखादे स्वप्न असेल ज्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीने काम करू शकाल. पण या जगात प्रत्येकाला आपले गुपित सांगू नका, कारण प्रत्येक चेहरा मित्र नसतो. आयुष्यात कधीही आपली रहस्ये इतर कोणाला सांगू नयेत, कारण ती तुमच्यासाठी मोठी अडचण ठरू शकतात. जे लोक आज तुमच्या जवळ आहेत उद्या ते तुमच्या सोबत असतीलच असे नाही. वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि अनेकदा तेच लोक तुमचे सर्वात मोठे शत्रू बनतात ज्यांना तुम्ही तुमचे सर्वात जवळचे गुपित सांगितले होते. म्हणूनच विचार करूनच आपल्या गोष्टी कोणाशी तरी शेअर करा. हे अर्जुना, जेव्हा पूर्ण जग तुला रोखू लागेल, जेव्हा आपल्यांची मूक नजर तुला विचलित करू लागेल, तेव्हा तू तुझ्या आत ती अमर ज्योत पहा जी माझ्यातील अंश आहे. लक्षात ठेव, तोच प्रवासी विजयी होतो ज्याच्याकडे एकटे चालण्याचे धैर्य असते. साथ सुटून गेल्यानंतरही जेव्हा तू धर्माच्या मार्गावर ठाम राहतोस तेव्हाच तू खरा कर्मयोगी बनतोस. डगवगणाऱ्या पावलांना घाबरू नकोस. मी तुझा मार्ग आहे, मी तुझे बळ आहे. एकटा असूनही तू सर्व शक्तिमान आहेस, कारण माझा अनंत आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. निर्भय होऊन पुढे चाल, कारण जो एकटा चालतो तोच इतिहास घडवतो. आपल्या कर्मावर अधिकार ठेवा, फळाची चिंता सोडून द्या. चालत राहा, ध्येय स्वतःहून मार्ग तयार करेल. एकटे चालण्याला घाबरू नका. जोपर्यंत तू सत्याच्या मार्गावर आहेस मी तुझ्या सोबत आहे. संकल्पावर ठाम राहा. जो आतून अजय आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. प्रत्येक अडथळा तुझ्या धैर्याची परीक्षा आहे. यशस्वी तेच होतात जे ठाम राहतात. संयम ठेवा, वेळ तुमच्या मेहनतीचे उत्तर देईल आणि मी तुझे रक्षण करेन. मोठे स्वप्न बघायला घाबरू नका. एकटे चालण्याचे धाडस ठेवा. जो एकटा चालतो तोच गर्दीच्या पुढे निघतो. हार मानू नका. तुमचा विजय कदाचित अजून एका पाऊल आणि संघर्षाच्या अंतरावर असेल. रस्ते कठीण असतील पण तुमची जिद्द त्यांना सोपे करेल. स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला ध्येयापर्यंत पोचवेल. मला आता कोणाच्याही बोलण्याचे वाईट वाटत नाही, कारण आता मला कोणीही आपले वाटत नाही. काहीतरी साध्य करा किंवा गमावून टाका, पण आपल्या स्वार्थासाठी कोणाचा वापर करू नका. त्या अश्रूंपासून वाचा जे कोणाचे मन दुखावल्यामुळे बाहेर आले आहेत, आणि त्या अश्रूंची कदर करा जे तुमच्यासाठी कोणाच्या डोळ्यातून आले आहेत. परकी माणसे या आयुष्यात नाते निभावून जातात, पण आपली माणसे मात्र एकमेकांची लायकी मोजण्यातच मग्न असतात. खोटेपणा, फसवणूक आणि बहाणे तुम्हाला काही क्षणांचा आनंद देतील, पण यांची किंमत तुम्हाला भविष्यात चुकवावी लागेल. पर्वत एवढे खोटे माणूस तोंडावाटे गिळून टाकतो, पण राई एवढे सत्य त्याच्या भयात अडकते. जेव्हा एकदा मनाला संयम आणि सबुरी येते तेव्हा मनपसंद गोष्ट सुद्धा मनातून उतरून जाते. आता गप्प राहणेच योग्य वाटते, कारण समजून घेणारे कोणी नाही, आणि जे समजून घेणारे आहेत ते बोलण्याचा वेगळाच अर्थ काढतात. आपणही दोन चेहरे ठेवतो, चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या बोलण्याकडे कमी आणि स्वतःच्या विचारांकडे जास्त लक्ष द्या. माझ्या चरित्राला माझ्या आजच्या परिस्थितीवरून ओळखू नका. मी जेव्हा रोपटा होतो तेव्हा सुद्धा माझ्यात वटवृक्षाची ताकद होती. मुलाला आज भूक लागू नये असा विचार आई करते, तर मुलाला उद्या भूक लागू नये असा विचार वडील करतात. जगात ही दोनच अशी नाती आहेत ज्यांचा दर्जा देवापेक्षाही वरचा आहे. कोणीतरी जखमा खाऊन सुद्धा दुवा दिला आहे, तर कोणाच्या हसण्यामागे सुद्धा लबाडी दडलेली आहे. वाईट गोष्ट खूप गोड असते, तिची ओढ कधी कमी होत नाही. सत्य खूप कडू असते, ते सर्वांना पचत नाही. हे सर्व नशिबाचे खेळ आहेत. कोणी द्वेष मिळूनही प्रेम करतो, तर कोणी अमाप प्रेम करूनही एकटाच राहतो. प्रत्येक जण तुम्हाला समजून घेणार नाही, हेच आयुष्य आहे आणि हेच वास्तव सुद्धा. नेहमी नशीबच खराब नसते, कधी कधी आपण घेतलेला निर्णयात चुकीचा असतो. कोणाचे मन आणि मौन खूप कमी लोक समजू शकतात. प्रत्येक समस्येचे 3 उपाय असतात,
स्वीकार करा, बदलून टाका किंवा सोडून द्या. जास्त प्रेम करू नका, जास्त आशा ठेवू नका, कारण त्या गोष्टी तुमचे खूप नुकसान करू शकतात. माणूस तर फक्त आपली भूमिका निभावतो. आयुष्य चुकीचे नसते, तर लोक चुकीचे असतात. जग द्वेषाने भरलेले नाही, तर माणसे द्वेषाने भरलेली आहेत. ज्याच्याबद्दल गैरसमज आहे त्याच्याशी प्रत्यक्ष बोला. इतरांशी बोललात तर गोष्ट अजून वाढू शकते. फक्त आपले लोक असून चालत नाही, त्या लोकांकडून आपलेपणाची जाणीव सुद्धा व्हायला हवी. माणसाचे दिवस बोलतात. जेव्हा दिवस बोलत नाहीत तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. लोक म्हणतात की याच्यावर किंवा त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो की स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व शक्ती तुमच्या हातच आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ नाते भक्त आणि देवाचे असते, ज्यात कोणीही एकमेकांचे मन दुखावत नाही. वेळ वाया घालवू नका. जितका शक्य होईल तितका त्याचा पूर्ण उपयोग करा. चेहरा कितीही सुंदर असला तरी जर जीभ कडू असेल तर लोक पाठ फिरवतात, कारण जिभेचे सौंदर्य चेहऱ्याच्या सौंदर्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. प्रत्येक अश्रूची स्वतःची एक कथा असते. जिथे कदर असते तिथे ते मोती असतात, नाहीतर ते फक्त पाणी राहून जाते. आजकाल विचित्र काळ सुरू आहे. लोक परक्यांना मनात वसवून चालतात आणि आपल्या लोकांपासून अंतर ठेवतात. माणूस आपल्या स्वार्थाची गोष्ट सांगण्यासाठी कोणताही बहाणा शोधून काढतो आणि जेव्हा स्वार्थ संपतो तेव्हा दूर जाण्यासाठी कारणे सुद्धा शोधू लागतो. आशा ही ती शक्ती आहे जी परिस्थिती खराब असतानाही आपल्याला चिंतामुक्त ठेवते. तितकेच बोलावे जितके गरजेचे आहे, जेणेकरून लोकांनी तुम्ही पुन्हा बोलण्याची वाट पाहावी. इच्छा कधी संपत नाहीत. माणूस मेल्यानंतरही स्वर्गाची मागणी करतो. आयुष्यात चुका करणे चुकीचे नाही, तर त्या पुन्हा पुन्हा करणे चुकीचे आहे. आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक म्हणजे फसवणूक करणारा माणूस, एकटेपणा, अपयश, पश्चात्ताप आणि रिकामे खिसे. किती लोक तुमच्या विरोधात आहेत हे महत्वाचे नाही, तर तुमच्या सोबत कोण उभे आहे हे महत्वाचे आहे. जर प्रत्येक जण तुमच्यावर खुश असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही आयुष्यात खूप तडजोडी केल्या आहेत. आणि जर तुम्ही सर्वांवर खुश असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही अनेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले आहे. माफीचे हकदार तेच असतात जे चूक करतात, जे चालाकी करतात ते नाही. परक्याला आपले बनवणे सोपे असते, पण आपल्यांना आपले ठेवून घेणे कठीण असते. धनदौलत सोडून जाणे सोपे आहे, पण जो नाव सोडून जातो त्याचे जीवन यशस्वी होते. सत्याची भूक सर्वांना असते, पण जेव्हा सत्य वाढले जाते तेव्हा खूप कमी लोकांना त्याची चव आवडते. शरीर सजवण्यापेक्षा आत्मा सुधारणे जास्त गरजेचे आहे, कारण या आत्म्यालाच ईश्वराकडे जायचे आहे. आयुष्याचा पाळणा जर मागे जातो तर पुढे जाण्यासाठीच जातो. मला सांगा, वरील अनुवादाच्या संदर्भात मी तुम्हाला अजून कशी मदत करू शकतो? तर घाबरू नका, ते संकट पुन्हा पुढे येईल. कर्म करत राहा, कारण कर्माचे फळ मिळतेच. आज नाही तर उद्या नक्की मिळते. विहीर जेवढी खोल असेल तेवढेच तिचे पाणी गोड असते. त्याप्रमाणे जीवनातील प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर जीवनातूनच मिळते. जर तुम्ही स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीच्या गोष्टीचा विरोध करायला शिका, कारण लाटांसोबत प्रेत वाहतात, पोहणारे नाहीत. ज्याप्रमाणे लिंबाचा एक थेंब हजारो लिटर दूध खराब करतो, त्याचप्रमाणे माणसाचा अहंकार त्याच्या सर्व नात्यांचा नाश करतो. विश्वास हा स्टिकर सारखा असतो. एकदा काढून पुन्हा लावला तर तो पहिल्यासारखा राहत नाही. जर जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास ठेवा. नशिबाची परीक्षा तर जुगारात होते. इतके कमकुवत बनू नका की तुम्हाला जगण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज पडेल. जेव्हा लोक तुमच्यावर रागावू लागतात तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. उच्च पदावर पोहोचल्याने तुम्ही जगाच्या नजरेत मोठे होऊ शकता, पण ईश्वराच्या नजरेत तोच मोठा आहे ज्याचे कर्म चांगले आहेत. नशिबाने मिळालेले यश तोपर्यंतच टिकते जोपर्यंत नशीब साथ देते, पण कर्माने मिळालेले यश कधीच संपत नाही. यशाची गुरुकिल्ली कठोर परिश्रम आणि दृढ संकल्पात असते. प्रत्येक जण स्वतःमध्ये एक हिरा आहे, पण तोच चमकतो जो स्वतःला घासून पैलू पाडण्याची ताकद ठेवतो. इच्छा, अपेक्षा आणि नखे वेळोवेळी कापत राहिल्या पाहिजेत, नाहीतर त्या दुःखाचे कारण बनतात. जगात कोणीही एकसारखे नसते, म्हणून जे मिळाले आहे त्यात आनंदी राहा. जर शांती हवी असेल तर इतरांना बदलण्याची अपेक्षा ठेवू नका. हो, मी बदललो आहे, पण फक्त त्या लोकांसाठी जे स्वतः आता पहिल्यासारखे राहिले नाहीत. दिखाव्याच्या जगात प्रत्येक सुंदर गोष्ट चांगलीच असेल असे नाही. खोटेपणा, कपट आणि भांडणाने जगाला जखडून ठेवले आहे. अनेकदा विचार करतो की हेच जग आहे का? मेल्यानंतर काय होते? जे जिवंत आहेत ते आपले दुःख सांगत होते. आपले दुःख विचारपूर्वक वाटून घेतले पाहिजे, कारण जगात हमदर्द, दुःखात सहभागी होणारे कमी आणि डोकेदुखी वाढवणारे जास्त मिळतात. माणूस खूप स्वार्थी आहे. जेव्हा तो कोणाला आवडू लागतो तेव्हा तो त्याच्यातील वाईट गोष्टी पाहत नाही, आणि जेव्हा तिरस्कार करतो तेव्हा त्याला चांगल्या गोष्टीही दिसत नाहीत. चोरट्यासाठी कुलूप तोडणे ही मोठी गोष्ट नाही, पण प्रामाणिकपणे मनात वसलेल्या लोकांना ओळखणे कठीण होऊन जाते. आपण अनेकदा नशिबाच्या 2-3 रेषांनाच आपले नशीब समजतो.
पण खरे तर नशीब हे माणसाची मेहनत आणि विचारातून घडते. राग हे सुद्धा असे शस्त्र आहे जे स्वतःचे असूनही माणसावरच वार करते. म्हणूनच ज्यांची तुम्हाला पर्वा नाही त्यांच्यासाठी रडणे सोडून द्या. वरून प्रत्येक गोष्ट सारखी दिसू शकते, पण खरी ओळख तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कोणासोबत वेळ घालवता. या जगात तेच लोक लक्षात ठेवले जातात जे स्वतःला बदलतात, जगाला नाही. आयुष्यात काहीही ठरलेले नसते, कारण वेळ स्वतःची कथा स्वतः लिहितो. अनेकदा आपण त्या गोष्टी मनाला लावून घेत नाही ज्या आपल्याला दुःखी करतात, पण ज्या गोष्टी हृदयाला स्पर्श करतात त्या आपण कधीच विसरत नाही. बुद्धिबळाच्या खेळात चाल चालणे सोपे आहे, पण नाते निभावणे त्यापेक्षा कठीण आहे. विचार चांगले असतील तर लोक आपोआप चांगले वाटू लागतात, आणि नियत साफ असेल तर कामेही योग्य रीतीने होतात. या जगात काहीही अनंत नाही. अगदी पानगळ ही सुद्धा एक घटना आहे, आणि नेहमीच वसंत नसतो. आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येतात. हा निसर्गाचा नियम आहे. माणूस हवामान नाही, पण तरीही तो बदलत राहतो. नाते मजबूत करण्यासाठी भेटत राहणे गरजेचे आहे, मग एखादे छोटेसे निमित्त का असेना. त्या माणसाला दुर्लक्ष करू नका जो तुमची वाट पाहत आहे. मी माझ्याच मस्तीत राहायला पसंत करतो. लोक याला गर्व समजतात. जिथे तुमची किंमत नसेल तिथे राहणे व्यर्थ आहे. मग ते कोणाचे घर असो वा कोणाचे मन. वयाची गुंतागुंत वाढत आहे. एकीकडे वाढते वय गंभीर व्हायला सांगते, तर दुसरीकडे मस्ती करायचे मन होते. प्रयत्न असा असावा की कोणावरही नाराज होऊ नये, आणि जो दुर्लक्ष करतो त्याच्याशी नजर मिळवण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे नाही, कारण दिखावा आणि खोटेपणाने नाते बनवण्यापेक्षा खरे बोलून शत्रू बनवणे जास्त चांगले आहे. जे तुम्हाला समजत नाही त्यांच्यामुळे त्रस्त होऊ नका, कारण चांगली पुस्तके आणि चांगली माणसे सर्वांनाच समजत नाहीत. नात्यात सत्यता सर्वात महत्वाची असते. खोट्या नात्यांपासून दूर राहा, कारण तुटलेले हृदय, झोप, विश्वास आणि अपेक्षा सर्वात जास्त त्रास देतात. शत्रू बनवण्यासाठी भांडणाची गरज नसते. फक्त आपला हक्क आणि सत्य बोलण्यानेच अनेक शत्रू बनतात, आणि हे शत्रू तुमच्या स्वतःच्या कुटुंबातच मिळतील. संपत्ती महत्वाची नाही, मनःशांती महत्वाची आहे. जे लोक समोरून उल्लेख करत नाहीत ते आतून खूप काळजी करतात. खरं तर इच्छा कमी असाव्यात, जेणेकरून आयुष्यात शांतता टिकून राहील. नात्यांना मर्यादा असतात, पण आत्मसन्मानापुढे कोणतेही नाते टिकू शकत नाही. जे तुमचे मन दुखावतात त्यांची काळजी करणे सोडून द्या. ते स्वतः तुमचे मन दुखावणे सोडून देतील. प्रेम खरे असेल तर विरहाचा एक क्षणही कोणाला सुखाने जगू देत नाही. आम्हीही कधी बेफिकीर होऊन हसलो होतो, पण आता जुने फोटोज त्या बेफिकीर काळाची आठवण करून देतात. प्रेमाची फक्त एकच चूक होती की आम्ही त्याचा धागा कच्चा निवडला. ही काळजीच आहे ज्यावरून समजते की या जगात आपले कोण आहे. मेल्यानंतर केलेली कदर आणि मन दुखावल्यानंतर मागितलेल्या माफीला काहीच अर्थ नसतो. आयुष्यात फक्त विचारांचा फरक असतो. समस्या तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर मजबूत करण्यासाठी येतात. म्हणूनच त्या लोकांची कदर करा जे आज तुमच्या सोबत आहेत, कारण पुन्हा पुन्हा कोणी येत नाही. जबाबदारी माणसाला सकाळी लवकर उठायला भाग पाडते, कारण आयुष्यात 2 अशा जागा असतात जिथे माणूस हार मानतोच. एक आपल्या कुटुंबासमोर आणि दुसरे आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर. वेळेचे निर्णय कधीच चुकीचे नसतात, पण हे सिद्ध व्हायला थोडा वेळ नक्कीच लागतो. मी कुलपाकडून हे शिकलो आहे की साथ निभावणे म्हणजे काय असते. ते स्वतः तुटते, पण आपली चावी बदलत नाही. अगदी तसेच खरी नाती अडचणी असूनही कायम राहतात. सत्याचा कडवटपणा फक्त त्या लोकांनाच जाणवतो ज्यांना खोट्यात जगण्याची सवय झाली आहे. ज्यांची वेळ खराब असेल त्यांना साथ द्या. काही लोक इतक्या आत्मविश्वासाने खोटे बोलतात की सत्य आणि खोट्यातला फरक करणे कठीण होते. लोकांना तुमची किंमत तेव्हा समजते जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून दूर गेलेले असता. विश्वास निर्माण करायला वर्ष लागतात, पण तो तुटायला एक क्षण पुरेसा असतो. बदल अपरिहार्य आहे. कधी मन बदलते तर कधी नशीब. भेटी योगायोगाने होतात, पण दुरावणे हे नेहमी आपल्या इच्छेनुसारच असते. विसरून जाणे शिकणे हेच हिताचे आहे, कारण भविष्यही तेच करणार आहे. एक वेळ अशी येते जेव्हा एकतर दुःख संपते किंवा माणूस. पाय फक्त त्यांच्याच पडले पाहिजेत ज्यांचे आचरण पवित्र आहे. कोणाची सवय लागणे हे प्रेमापेक्षाही जास्त धोकादायक आहे, कारण सवय तुटल्यावर माणूस विखुरला जातो. ज्या गोष्टी सहज मिळतात त्यांची कदर कधीच होत नाही. स्वार्थाची नाती जितक्या लवकर बनतात तितक्याच लवकर तुटतात. गर्व आणि अहंकार नाते तोडून टाकतात, म्हणून त्यांचा त्याग करून नाते वाचवायला शिका. प्रामाणिकपणा आणि निष्ठा खूप मौल्यवान आहेत, ज्या प्रत्येकाला निभावता येत नाहीत. जीवनाने आपल्याला हे शिकवले आहे की जी व्यक्ती आपल्याशी बोलणे सोडून देते ती अनेकदा इतरांशी आपली चर्चा करू लागते. आम्ही दुःख हसून सहन करायला शिकलो आहोत,
म्हणून लोकांना वाटू लागले आहे की आम्हाला वेदनाच होत नाहीत. रडणारे डोळे कधीच खोटे बोलत नाहीत, कारण डोळ्यात पाणी तेव्हाच येते जेव्हा कोणाला आपल्या माणसाकडून ठेच लागते. सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला विसरतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. कोण आपले आहे आणि कोण परके हे जाणून घेण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा ज्यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा असतात तेच आपल्याला सर्वात जास्त दुखावतात. आम्हाला वाटले होते की आम्ही आमचे दुःख कोणाशी तरी वाटून घेऊ, पण आम्ही गप्प का आहोत हे विचारण्याची तसदीही कोणी घेतली नाही. सोडून दिले आम्ही लोकांचा पाठलाग करणे, कारण ज्यांच्यावर जेवढे जास्त प्रेम केले त्यांनी आम्हाला तेवढेच कमी लेखले. जे लोक खूप बोलायचे ते जर अचानक गप्प झाले तर समजून जा की त्यांच्या हृदयाला खोल जखम झाली आहे. जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक बदलत्या वेळेनुसार आपले भाव सुद्धा बदलतात. नाती विश्वासाने सुरू होतात आणि अनेकदा फसवणुकीवर संपतात. कठीण काळात मदतीचा दिखावा करणारे लोक आपली सर्वात मोठी अडचण बनतात, कारण त्यांचा आनंद आपल्या नाशात दडलेला असतो. स्वतःच्या श्वासाचाही भरवसा नाही आणि आपण लोकांवर विश्वास ठेवतो. आता पडण्याची भीती वाटत नाही, कारण आम्हाला धक्का त्याच हातांनी मिळाला ज्यांच्यावर आमचा सर्वात जास्त विश्वास होता. जीवन आणि पोहणे यात खूप साम्य आहे. जर पोहता येत असेल तर तुम्ही लाटा पार करू शकता, पण जर येत नसेल तर समुद्र तुम्हाला बुडवून टाकेल. आयुष्य आणि पोहणे यात एक गोष्ट समान आहे. पोहलात तर पार व्हाल, नाहीतर मध्येच अडकाल. हेच सत्य आहे. जर हिम्मत आणि समजुतीने काम घेतले तर प्रत्येक संकटातून बाहेर पडू शकता, पण जर परिस्थिती समोर गुडघे टेकले तर जीवन तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडून देईल. म्हणूनच आयुष्याला त्याच्याच वेगाने चालू द्या. जे तुमचे आहे ते तुमच्याकडे येईलच, आणि जे नाही ते लाख प्रयत्न करूनही टिकणार नाही. नाती जबरदस्तीने निभावू नका. जोपर्यंत आपलेपणाची ऊब आहे तोपर्यंतच निभवा. जगाकडे तक्रार करणे सोडून द्या आणि स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणतीही परिस्थिती तुम्हाला तोडू शकणार नाही. आयुष्य चालत राहील, चढउतार येत राहतील, फक्त तुम्ही स्वतःला सावरून धरा. जीवन एका प्रवाहासारखे आहे जे निरंतर पुढे जात राहते. यात सुख आणि दुःख, यश आणि अपयश, चढ आणि उतार सर्व येत जात राहतात. जो व्यक्ती या सर्व परिस्थितींचा स्वीकार करून संयम आणि समभावाने जीवन जगतो तोच खऱ्या आनंदाला प्राप्त करतो. आयुष्यातील सर्वात मोठे सत्य हे आहे की हे जीवन अनमोल आहे आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करणे हीच हुशारी आहे. जीवनात तोच व्यक्ती पुढे जातो जो अडचणींना घाबरत नाही, तर त्यांना एक संधी मानून स्वीकारतो. संघर्ष जेवढा मोठा असेल, यशही तितकेच मोठे असेल. सुखात अहंकारापासून दूर राहणे आणि दुःखात संयम ठेवणे हीच जीवनाची खरी कला आहे. जर आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे जो आपल्या कमकुवतपणाला आपली ताकद बनवतो. अपयश हा केवळ एक अनुभव आहे जो आपल्याला पुढे जाण्याची शिकवण देतो. पडून सावरणाराच जीवनाची खरी भरारी घेऊ शकतो. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण पूर्ण ऊर्जा आणि सकारात्मकतेने जगला पाहिजे. जे घडून गेले आहे ते आपण बदलू शकत नाही, पण जे येणार आहे त्याला आपल्या कर्मांनी सावरू शकतो. आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नाही, म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखणे हीच खरी समजूतदारपणा आहे. यशस्वी जीवन तेच आहे ज्यात आपण केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगतो. परोपकार, प्रेम आणि सद्भावनेने भरलेले जीवनच खऱ्या अर्थाने मौल्यवान असते, कारण शेवटी आयुष्यात फक्त त्या आठवणी आणि ती कर्मेच राहतात जी आपण इतरांसोबत वाटून घेतलेली असतात. नजर बदलली की नजारे बदलतात, विचार बदलले की नशीब बदलते. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आपल्या जीवनाची दिशा ठरवतो. जेव्हा माणूस आपले विचार बदलतो तेव्हा त्याला प्रत्येक संकटातही संधी दिसू लागते. जर परिस्थितीवर रडण्याने काही बदलले असते तर डोळ्यांतील पाण्याने संपूर्ण जग बदलले असते. पण जग त्यांच्यासाठीच बदलते जे स्वतःला बदलण्याची हिंमत ठेवतात. रस्ते कठीण असतील तर होड्या बदलण्याची गरज नाही, तर दिशा बदलल्याने किनारे आपोआप मिळू लागतात. जेव्हा प्रवासात अडचणी येतात तेव्हा हिंमत अजून वाढते. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवतो. जर कोणी रस्ता रोखला तर गरज अजून वाढते. हे जग त्यांनाच रोखते ज्यांच्यात पुढे जाण्याची क्षमता असते, पण जे आपल्या इराद्यावर ठाम राहतात त्यांना कोणीही हरवू शकत नाही. काही लोक परिस्थिती समोर झुकतात, पण काही लोक असे असतात जे परिस्थितीला स्वतःनुसार बदलून टाकतात. जी गोष्ट विकायला काढली जाते तिची किंमत कमी होते, पण जो स्वतःला अनमोल मानतो त्याची किंमत वाढत जाते. स्वतःला इतके मजबूत बनवून घ्या की जगाने तुमची किंमत लावण्याची हिंमतच करू नये.
मला सांगा, अजून काही मार्गदर्शन किंवा बदल हवे असल्यास मी नक्कीच मदत करेन. खरे यश त्यांनाच मिळते जे गेलेल्या काळावर पश्चाताप करत नाहीत आणि येणाऱ्या काळाला घाबरत नाहीत. जे झाले त्याचा विचार करू नका आणि जे मिळाले आहे ते गमावू नका. वेळ आणि परिस्थितीच्या प्रवाहात जे लोक फक्त रडण्यात वेळ वाया घालवतात त्यांच्या हाती फक्त पश्चाताप उरतो, पण जे पडून पुन्हा उभे राहतात तेच आपले ध्येय गाठतात. म्हणूनच प्रत्येक परिस्थितीला शिकण्याची एक संधी समजा, कारण जर माणसाची शिकण्याची इच्छा असेल तर त्याची प्रत्येक चूक त्याला काही ना काही शिकवून जाते. कमवणं गरजेचे आहे, पण फक्त पैशासाठी नाही तर स्वावलंबनासाठी. कमवा, कमवत राहा आणि तोपर्यंत कमवा जोपर्यंत महागडी वस्तू स्वस्त वाटू लागणार नाही. यश तेव्हाच मिळते जेव्हा मेहनत न थकता सुरू राहते. पण योग्य वेळेची वाट पाहणे व्यर्थ आहे, कारण संधीची प्रतीक्षा करत बसू नका. आजची संधीच सर्वोत्तम आहे. जोपर्यंत तुम्ही पहिले पाऊल उचलत नाही तोपर्यंत ध्येयाचा मार्ग दिसत नाही. फक्त काठावर उभे राहून पाणी पाहिल्याने तुम्ही नदी पार करू शकत नाही. वेळेनुसार माणूस बदलतो आणि त्याच्या भावनाही बदलतात. आधी ज्या गोष्टी मनाला टोचायच्या आता त्याच गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. आधी खूप गोष्टींचा फरक पडायचा, आता कोणत्याही गोष्टीचा पडत नाही. अनुभव आपल्याला मजबूत बनवतो. म्हणूनच स्वतःला इतके व्यस्त ठेवा की नकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच उरणार नाही. इतके काम करा की काम सुद्धा तुम्हाला पाहून थकून जावे. या जीवनात प्रत्येक लहान मोठी शिकवण महत्वाची आहे. प्रत्येक चूक एक नवीन धडा शिकवते आणि जो माणूस आपल्या चुकांतून शिकतो तोच पुढे जातो. यशस्वी आणि अपयशी लोकांच्या क्षमतेमध्ये फारसा फरक नसतो. त्यांच्यात फरक असतो तो आपल्या क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या इच्छेमध्ये. म्हणूनच आपल्या ध्येयावर ठाम राहा आणि स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, आयुष्यात काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते आणि काही गमावण्यासाठी बरेच काही मिळवावे लागते. हे संतुलनच जीवनाचे सत्य आहे. जे तुम्ही करू शकत नाही त्याचा अडथळा तुम्ही जे करू शकता त्यात येऊ देऊ नका. ओझे कितीही असले तरी जो कधीही तक्रार करत नाही तो खांदा वडिलांचा असतो. तो खूप मजबूत असतो. जगात वडील हेच एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो. त्यांना हरवण्याचा प्रयत्न कधीच करू नका ज्यांनी तुम्हाला जिंकायला शिकवले आहे. पवित्रता तर फक्त द्वेषात असते, नाहीतर प्रेमात तर लोक कपडेही उतरवतात आणि नंतर मग इज्जतीची भाषा करतात. कर्माचा नियम सांगतो की तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी वाईट व्यवहार का केला होता. माझा विश्वास ठेवा, ती वेळ नक्कीच येईल. माझ्या अडखळण्यावरही काही लोकांना जळजळ आहे. ते म्हणतात की असाच हा माणूस अनुभवात पुढे निघून जाईल. तुमचा रुबाब समुद्रासारखा नको तर तेलासारखा ठेवा, जेणेकरून समुद्रही तुम्हाला बुडवू शकणार नाही. जगात काही चांगली कामे अशीही करावीत ज्याचा ईश्वराशिवाय दुसरा कोणीही साक्षीदार नसेल. आयुष्याचा एक मंत्र लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. चुकाही होतील आणि चुकीचे समजलेही जाईल. हे आयुष्य आहे मित्रा, इथे कौतुकही होईल आणि नावेही ठेवली जातील. संकटात संयम, वैभवात दया आणि अडचणीत सहनशीलता हीच श्रेष्ठ व्यक्तीची लक्षणे आहेत. खाली पडणे हा एक अपघात असतो, पण तिथेच पडून राहायचे की उठायचे ही तुमची निवड असते. स्वार्थाची गोष्ट सर्वांनाच समजते, पण गोष्टीचा अर्थ खूप कमी लोकांना समजतो. रस्ता जेवढा दिसतोय तिथपर्यंत तर चाला, पुढचा रस्ता तिथूनच दिसेल. जर तुमचे चारित्र्य चांगले असेल तर लोक थडग्याचा रस्ता विचारून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतात. लहान वयातच दुनिया पाहिली आहे, कोण आपले आणि कोण परके हे सुद्धा पाहिले आहे. आपल्या समस्येचे समाधान फक्त आपल्याकडेच आहे, इतरांकडे फक्त सल्ले आहेत. कोणाच्या सहवासाने जर तुमचे विचार बदलू लागले तर समजून जा की ती कोणी साधारण व्यक्ती नाही. एका वर्षात किंवा एका महिन्यात काय होऊ शकते याचा विचार करण्यापेक्षा 24 तासात काय होऊ शकते याचा विचार करा. लोक चिखलापासून वाचून चालतात जेणेकरून कपडे खराब होऊ नयेत आणि चिखलाला असा गर्व होतो की लोक त्याला घाबरतात. लक्षात ठेवा, आयुष्यात जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुम्हाला बदलू शकते. संघर्ष माणसाला मजबूत बनवतो, मग तो कितीही कमकुवत का असेना. वेळेनुसार कदर त्याची करा जो तुमची कदर करतो. जास्त गुलामगिरीत इज्जतीचा लिलाव होतो. काही मोठे करायला जात असाल तर लवकर हार मानू नका, कारण सुरुवात नेहमीच सर्वात कठीण असते. नशीब आणि मेहनत यात एक फरक आहे. नशीब फक्त तेच मिळवून देते जे नशिबात लिहिलेले असते, पण मेहनत ते मिळवून देते जे नशिबात लिहिणेही शक्य नसते. मी कसा जिंकेन हे मला माहीत नाही, पण मी हारणारा नक्कीच नाहीये हे मला पक्के ठाऊक आहे. चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामे करतो. म्हणून अशा चमच्यांपासून, चापलुसी करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. यशस्वी तेच होतात जे इतरांच्या बोलण्यावर नाही तर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. प्रयत्न असे करा की फरता हरता तुम्ही कधी जिंकून जाल हे तुम्हालाही समजणार नाही.
मी ठीक आहे हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण मी परेशान आहे हे सांगण्यासाठी कोणीतरी खूप खास व्यक्ती लागते. आयुष्यात दोन व्यक्ती जीवनाला नवीन दिशा देतात. एक तो जो संधी देतो आणि दुसरा तो जो धोका देतो. मागायचे असेल तर आपल्या देवाकडे मागा, जो दिला तर कृपा आणि नाही दिला तर नशीब. पण जगाकडे कधीच काही मागू नका, कारण दिले तर उपकार आणि नाही दिले तर अपमान. दिखाव्याच्या या जगात थोडा दिखावा मी सुद्धा करतो. आता जो जसा मिळेल त्याच्याशी तसाच वागतो. तुम्ही कधी कोणासाठी अश्रू ढाळू नका, कारण तो तुमच्या लायकीचा नसेल, आणि जो तुमच्या लायकीचा असेल तो तुम्हाला कधीच रडवणार नाही. लक्षात ठेवा, परक्यांना आपले बनवता बनवता कधीतरी तुम्ही आपल्यांनाच गमावून बसाल. मोह संपला की गमावण्याची भीतीही संपते. मग ती संपत्ती असो, वस्तू असो, नाते असो किंवा मग आयुष्य. माझ्यासारखा इथे कोण आहे? तुझ्यासारखा इथे कोण आहे? शर्यत लागली आहे सर्वांत कोणा दुसऱ्यासारखे बनण्याची. स्वतःसारखा इथे कोण आहे? राग असो वा वादळ, जेव्हा दोन्ही शांत होतात तेव्हाच समजते की नक्की नुकसान किती झाले आहे. आयुष्य तुम्हाला बरेच काही द्यायला तयार आहे, पण त्यासाठी आधी तुम्हाला पात्र बनावे लागेल. आपले आयुष्य खूप हुशार आहे. दररोज नवीन उद्याचे स्वप्न देऊन वय हिरावून घेते. नात्यांना अटींचे कपडे घालू नका. नातीही मोकळीच चांगली वाटतात. मेहनतीचे फळ आणि समस्येचे समाधान देव नक्कीच देईल. तू कधी देईल याचा विचार करू नका. जेव्हा देईल तेव्हा सर्व काही देईल. काश रस्त्यांप्रमाणे आयुष्याच्या वळणांवरही लिहिले असते की पुढे धोकादायक वळण आहे, जरा जपून. कधी कोणाच्या परिस्थितीवर हसू नका. वेळ नेहमीच आपल्या बाजूने नसते. मी इतरांवर हसणाऱ्यांना एक दिवस स्वतः रडताना पाहिले आहे. आता कोणी चारित्र्याबद्दल बोलत नाही. आता फक्त सगळे हेच विचारतात की किती कमावतोस. रिकामे खिसे घेऊन कधी बाजारात फिरून या. इज्जत कमावण्याच्या शर्यतीत जे लागले आहेत त्यांचा भ्रम दूर होईल. ज्यांना इतरांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे असते त्यांचा आनंद परमेश्वर कधीच हिरावून घेत नाही. मैलोन मैलांचा प्रवास एका क्षणात वाया गेला. जेव्हा आपल्या माणसांनी विचारले की सांगा येणे कसे झाले. विकत घ्या साहेब पैशाने जगातील सर्व सुखसोयी, पण आम्हाला फक्त एवढे सांगा की समाधान कोणत्या भावाने विकत घेतले. जपून चाला आयुष्याच्या वाटेवर. काटे खूप टोचतात, काही पायात तर काही काळजात. परिस्थिती कशीही असो, ठाम राहा, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैऱ्याचेही रूपांतर गोड आंब्यात होते. लोक म्हणतात आम्ही खूप हसतो, पण आता आम्ही थकलो आहोत दुःख लपवता लपवता. आता मी माझे दुःख कोणासमोरही मांडणार नाही. दुःख जेव्हा मलाच सहन करायचे आहे तर मग जगासमोर प्रदर्शन कशाला. बासरीकडून आयुष्य जगण्याची पद्धत शिका मित्रांनो. किती छिद्रे आहेत तिच्यात, तरीही ती गुणगुणते. पोट तर आईच्या हाताच्या भाकरीनेच भरायचे. आजकाल तर फक्त भूक भागते. गोड पदार्थ खायला घालूनच इतरांचे तोंड गोड करावे असे नाही. तुम्ही गोड बोलूनही लोकांना आनंद देऊ शकता. हे आयुष्य म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलात तर अनेक आपले मागे सुटतात आणि हारलात तर आपलेच मागे सोडून जातात. नजरेपासून दूर राहूनही कोणाच्या तरी विचारात असणे हे कोणाच्या तरी जवळ राहण्याचे उत्तम साधन आहे. पुरुष तोच आहे जो परिस्थितीशी लढतो, घरच्या स्त्रियांशी नाही. संयम ठेवा. जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर करू द्या. फक्त लक्षात ठेवा की वेळ प्रत्येकाची येते. आयुष्य मिळाले आहे तर काहीतरी बनवून दाखवा. आज वेळ खराब आहे तर काय झाले, एक दिवस ती बदलून दाखवा. नात्यांचा संबंध फक्त रक्ताने नसतो. संकटाच्या वेळी जो हात हाती घेतो त्यापेक्षा मोठे कोणतेही नाते नसते. कोण म्हणते की मोठ्या गाड्यांतूनच प्रवास चांगला होतो. जर खरी नाती आणि खरे मित्र सोबत असतील तर आयुष्य हा एक सुंदर प्रवास वाटतो. स्वतःला इतके बदलून टाका की तुमची प्रगती पाहून लोक थक्क व्हावेत. लोक विचारात पडले पाहिजेत की तुम्ही इतके यशस्वी कसे झालात. जे लोक तुमच्यावर जळतात त्यांना तुमच्या यशाने जाळून राख करून टाका. आयुष्यात काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागत नाही, तर काहीतरी करावे लागते. मेहनत इतकी करा की तुमच्या स्वतःच्या कमाईची गाडी बाहेर उभी असेल आणि तुम्ही वडिलांना म्हणाल, चला बाबा चहा प्यायला जाऊया. स्वतःच्या नजरेत महान बना, कारण इतरांच्या नजरेत तर देव सुद्धा वाईट आहेत. तुम्ही ते नाही आहात जे जगाने बनवले आहे. तुम्हाला तुमचे जग स्वतःच बनवावे लागेल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, नाती आणि मार्ग तेव्हा संपतात जेव्हा पाय नाही तर मन थकते. मनातून उतरलेली माणसे समोर जरी उभी राहिली तरी काहीच फरक पडत नाही. बंधन नात्यांचे नसते तर भावनांचे असते, पण चालावे सर्वांना एकट्यालाच लागते. स्वतःच्या श्वासाचा सुद्धा भरोसा नसतो आणि आपण माणसांवर विश्वास ठेवतो. माणूस वयाने नाही तर काळजीने म्हातारा होतो. कोणाचा इतका द्वेष करू नका की जेव्हा सामना होईल तेव्हा भेटणे कठीण होईल, आणि कोणावर इतके प्रेम करू नका की जेव्हा दुरावा येईल तेव्हा जगणे कठीण होईल.
प्रयत्न करा की ईश्वरावर इतका विश्वास ठेवावा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार काही घडत नसेल तेव्हा समजून जा की ती त्याची इच्छा आहे, आणि जेव्हा तुमच्या इच्छेपेक्षा कमी मिळत असेल तेव्हा समजा की ती त्याची कृपा आहे. म्हातारी माणसे भूतकाळात जगतात म्हणून ती निराश असतात, तरुण भविष्यकाळात जगतो म्हणून तो निराश असतो, पण एक लहान मूल फक्त वर्तमानात जगते म्हणूनच ते नेहमी आनंदी असते. अनेकदा आपण इतरांकडून इतक्या अपेक्षा ठेवतो की जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला दुःख होते, पण सत्य हे आहे की जितक्या कमी अपेक्षा असतील तितकेच कमी दुःख होईल. जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा कमी ठेवून स्वतःवर जास्त विश्वास ठेवलात तर आयुष्य सोपे होईल. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जर एखादी गोष्ट आता मिळत नसेल तर याचा अर्थ असा नाही की ती कधीच मिळणार नाही, कदाचित अजून तिची योग्य वेळ आली नसेल. म्हणूनच संयम ठेवायला शिका. जर तुम्ही योग्य दिशेने मेहनत करत असाल तर एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल. कधीही कोणत्याही गोष्टीचा घाईने निष्कर्ष काढू नका. अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला आता चुकीच्या वाटतात त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वोत्तम सिद्ध होतात. म्हणूनच प्रत्येक परिस्थितीकडे संयमाने पाहण्याची आणि समजून घेण्याची सवय लावा. आयुष्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण ते पूर्णपणे जगायला शिकतो. म्हणूनच प्रत्येक दिवसाकडे एका नवीन संधीसारखे पहा आणि प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा आयुष्य आपोआपच सुंदर वाटू लागेल. मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. जर मनावर ताबा मिळवला तर आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत समाधान आणि शांती टिकून राहते, पण जर मनावर ताबा नसेल तर तेच मन आपल्याला दुःख, तणाव आणि वेदनांकडे घेऊन जाते. याच कारणामुळे गीतेत श्रीकृष्णाने मन जिंकण्यावर विशेष भर दिला आहे. अशांत मन असलेल्या व्यक्तीला सुख मिळणे शक्य नाही, कारण ती व्यक्ती नेहमी भूतकाळातील चिंता किंवा भविष्यकाळातील कल्पनांमध्ये अडकलेली असते. म्हणूनच खरी शांती मिळवण्यासाठी वर्तमानात जगणे आवश्यक आहे. कर्मातील कुशलता म्हणजे योग. हा श्लोक आपल्याला शिकवतो की कोणतंही काम करताना त्यात पूर्ण ओढ आणि निष्ठा असायला हवी. अर्धवट मनाने केलेलं काम ना समाधान देते ना चांगले परिणाम. जर आपण कोणतंही काम पूर्ण निष्ठेने केले तर ते केवळ यशच देणार नाही तर आत्मिक सुखही देईल. आयुष्यात प्रत्येक काम जबाबदारीने आणि कुशलतेने करणे हाच खरा योग आहे. असे म्हटले जाते की जसे आपले मन असते तसे आपले जीवन बनते. नकारात्मक विचार करणारा माणूस कधीच सुखी राहू शकत नाही, मग त्याच्याकडे कितीही संपत्ती का असेना. दुसरीकडे सकारात्मक विचार करणारा माणूस कठीण परिस्थितीतही उपाय शोधून काढतो. मनाची ही शक्ती इतकी प्रभावी असते की ती एखाद्या सामान्य माणसालाही महान बनवू शकते आणि एखाद्या सक्षम माणसालाही दुर्बल करू शकते. जो व्यक्ती आपल्या मनाला नियंत्रित करतो तो मोठ्या मोठ्या दुःखाने विचलित होत नाही. म्हणूनच ध्यान आणि साधनेला इतके महत्त्व दिले गेले आहे. आपले हे जीवन मोह आणि मायेत अडकलेले आहे. लोक पैसा, संपत्ती, नाते आणि पदप्रतिष्ठेच्या मोहात इतके गुंतून जातात की ते हे विसरतात की हे सर्व नश्वर आहे. हे जग परिवर्तनशील आहे आणि ज्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत त्या उद्या कोणा दुसऱ्याकडे असतील. तरीही आपण या गोष्टींना कायमस्वरूपी मानून त्यांच्याशी खूप जास्त ओढ लावून घेतो. हाच मोह आपल्याला दुःख देतो. जर आपण कोणत्याही गोष्टीला जास्त ओढ न लावता स्वीकारले आणि जाऊ दिले तर आयुष्यात शांती टिकून राहते. गीतेत म्हटले आहे की माणसाने कर्म करत राहावे पण फळाची चिंता करू नये. हाच विचार जर आपण आयुष्यात स्वीकारला तर दुःखातून मुक्ती मिळू शकते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. अनेकदा आपल्याला वाटते की आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाहीये, पण त्याचा परिणाम लगेच दिसावा असे काही नाही. निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक बी अंकुरित व्हायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या कर्मांचं फळही नक्की मिळते, पण ते योग्य वेळीच येते. संयम राखणे हा जीवनाचा सर्वात मोठा गुण आहे. जो व्यक्ती संयम पाळत नाही तो स्वतःचेच आयुष्य कठीण बनवून घेतो. अनेकदा लोक आपल्या समस्यांतून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण कधी कधी काही समस्या केवळ वेळेनुसारच सुटतात. हा प्रवास निरंतर आहे. हा प्रवास एखाद्या व्हिडिओला ऐकण्याने किंवा एक पुस्तक वाचण्याने संपत नाही. हा प्रवास प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक कर्मासोबत आणि प्रत्येक विचारासोबत सुरू असतो. स्वतःच्या अंतर्मनाच्या या शोधाप्रती प्रामाणिक राहा. आपल्या कमकुवतपणाचा स्वीकार करा, पण त्यांनाच आपली ओळख बनवू नका. आपल्या यशाचा आनंद घ्या, पण त्याचा अहंकार करू नका. प्रत्येक अनुभवाला एक शिक्षक माना आणि प्रत्येक व्यक्तीत त्या एकाच परमात्म्याचा अंश पहा. या मार्गावर संयम आणि प्रेमाने चालत राहा. भगवान श्रीकृष्णाची कृपा, बुद्धांची करुणा आणि सर्व आत्मज्ञानी गुरूंचा प्रकाश तुमच्या मार्गाला उजळून टाको. स्वतःची आणि तुमच्या आसपासच्या सर्व प्राण्यांची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण. नमस्कार. भगवद्गीतेच्या या खास विवेचनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे.
गीता हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं हा एक खूप मोठा अवघड ग्रंथ आहे. पण खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या प्रश्नांची उत्तरं देणारं हे कालातीत मार्गदर्शक आहे. आयुष्यात कधी ना कधी आपल्या सगळ्यांसमोर हा प्रश्न उभा राहतोच, नाही का? जेव्हा आपलं कर्तव्य